मित्रो नमस्कार. भटकन टी व्ही रोई वाहिनीवर आपले मनापासून स्वागत. आज आपण शिवचरित्र धातूंपासून बनवलेले शिल्प प्रदर्शन बघणार आहोत. हे श्री क्षेत्र अक्कलकोट येथील आहे. आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली. आपण महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज भोसले 1630 ते 1680 हे एक महान भारतीय राजा व रणनीतिकार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या. असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले. महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला. शिवनेरीसोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले. शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले होते. रायरेश्वराचा किल्ला स्वराज्याच्या सत्तेचा साक्षीदार आहे. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. ते फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला, ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले. या प्रत्येक गोष्टी या शिल्पातून रेखाटलेल्या आहेत. मग तो शिवराज्याभिषेक असू देत, नाही ते रायरेश्वराची घेतलेली शपथ असू देत. महाराजांच्या शौर्यामुळे किल्ला काबीज करण्याच्या त्यांच्या हालचालीने वेग आला आणि त्यामुळे मुघल निजाम आदिलशाही यांच्यात अराजक माजले होते. म्हणून आदिलशहाने 1659 मध्ये आपल्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या करण्याचा निर्णय घेतला व यासाठी त्यांनी अफजलखान नावाच्या शिपायाला पुढे केले व अफजलखान नावाच्या शिपायाने शिवाजी महाराजांना ठार मारण्याची प्रतिज्ञा घेतली आणि त्याचा कसा वध केला हेही या शिल्पाद्वारे दाखवलेलं आहे. शाहिस्तेखानाची बोटे कशी कापली गेली हेही दाखवलेलं आहे. शिवाजी महाराजांकडे जे मोठमोठे सैनिक झाले, यशाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, मोरारजी देसाई यासारखे अनेक जे योद्धा होते तेही या चित्रातून रेखाटलेले आहेत. त्यांचे प्रसंगही या चित्रातून रेखाटलेले आहेत. तुम्ही इथे अवश्य भेट द्या आणि शिवचरित्र शिल्पाच्या माध्यमातून पहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.